श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 23. श्री गुरूंकडून ब्रह्मराक्षसाला मोक्ष प्रदान. नामधारकाने सद्गुरूचे चरण धरून वंदन केले आणि अत्यंत विनयाने विनंती केली, हे सर्वसाक्षीभूत सद्गुरुनाथा, अमृत स्वरूप अद्भुत श्री गुरुचरित्र अजून ऐकावे याचे कुतूहल मला झाले आहे. श्री गुरुचरित्राचा पुढील कथाभाग ऐकवण्याची कृपा करा. तेव्हा सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, श्री गुरूंच्या अनुग्रहाने म्हातारी वांज म्हैस दूध देऊ लागल्याची विस्मयकारक घटना तो गरीब ब्राह्मण गावभर सांगत सुटला. दुसऱ्या दिवशी जेव्हा म्हैस भाड्याने घेण्यास माणसे आली तर त्या ब्राह्मणाने देण्यास सभ्यपणे नाकारले. त्याने सांगितले की या म्हशीने दूध द्यायला सुरुवात केल्याने तो माती नेण्याच्या बाबतीत तिला सोडवण्याच्या स्थितीत नाही. त्या ब्राह्मणाचे सांगणे त्यांना पटेना. त्याने मग दुधाने भरलेल्या 2 चरव्या दाखविल्या. त्या चरव्या बघून ते आश्चर्यचकित झाले. प्रत्यक्ष बघूनही त्यांचा विश्वास बसेना. आतापर्यंत तिच्या नाकाला वेसन घातलेले व तिचे दात गळून पडलेले हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते. कालपर्यंत दूध न देणारी म्हातारी वांज म्हैस एकाएकी दूध कसे देऊ लागली, तेही वासरांना जन्म न देता असे कसे झाले किंवा कसे होऊ शकते हे सर्वांच्या समजण्याच्या पलीकडे होते. या असामान्य व चमत्कारिक गुरुमहिमेची वार्ता सर्वत्र पसरली. गावकरी तिथे आले व प्रत्यक्ष बघून आश्चर्यचकित झाले. कारण म्हशीने गर्भधारण करणे काहीच संभव नाही हा विषय सर्वांना माहीत होता. असे असताना दूध दिलेले कोणतेही उदाहरण त्यांच्या लक्षात आले नाही. सत्य असले तरीही सामान्य माणसाकरिता ही एक विचित्र व अविश्वसनीय घटना होती. हळूहळू श्री गुरुजींच्या दर्शनासाठी प्रदेशांच्या विविध भागातून लोक येऊ लागले. सारे काही नवलच घडत होते. त्यांची कीर्ती भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. ही विचित्र घटना एकमेकांकडून पसरत राज्याच्या ग्रामाधिपतीपर्यंत पोहोचली. त्याबाबत प्रत्यक्षच ऐकायला व पाहायला ते स्वतः गरीब ब्राह्मणाच्या घरी आले व प्रत्यक्षच सारे समजून घेतले. संगमस्थानी वस्तीला असलेल्या त्रिमूर्ती अवतार स्वरूपी श्री गुरूंचीच ही महिमा आहे यांची त्याला मनोमन खात्री पटली. आपणही श्रीगुरूचे दर्शन घ्यावे म्हणून आपले सैन्य, ग्रामस्थ परिवारासोबत संगमस्थानी येऊन खूप भक्तिभावपूर्वक श्रीगुरूंना साष्टांग दंडवत घालून श्रीगुरूचे मनपूर्वक अनेक प्रकारे स्तवन केले. तो भारावून म्हणाला, परमेश्वर, परमश्रेष्ठ सद्गुरू, आपण त्रिमूर्ती अवतारीच आहात. तुमची महिमा अगणित आहे. गुरु स्वरूप विश्वव्यापक आहे. आपण विश्वाचे सनातन पुरुष आहात. आपल्यापेक्षा श्रेष्ठ तिन्ही लोकी कोणीही नाही. आम्ही अल्पज्ञ मंदमती आहोत. त्यामुळे आम्ही तुमच्या महिमेचे वर्णन करायला समर्थ नाही. आम्ही मायामोहाच्या प्राशात सापडलो आहोत. त्यातून पार करून आमचा उद्धार करा. जगज्योती स्वरूपी आपण आमच्या हृदयामध्ये ज्ञानज्योती प्रज्वलित करून आमचे रक्षण करा. विश्ववंद्य आपण संपूर्ण विश्वाला आधारभूत असणारे साक्षात जगद्गुरू श्री दत्तगुरूचे अवतार आहात. आपल्या दर्शनमात्रे माझा हा नरजन्म सफल झाला. हे तुमचे मनुष्यरूप निजरूप आहे. आपल्या चरणी आश्रय घेतल्याने सर्व इष्टार्थ सिद्ध होतात. आपणच सृष्टिकर्ता, पालक व संहारक आहात. हे भक्त पराधीन शिवशंकरा, आमचा उद्धार करा. अशी प्रार्थना करून पुन्हा श्री गुरु चरणाविंदाला दीर्घदंड नमस्कार घातला. श्री गुरूंच्या प्रथम भेटीनेच त्याच्यात प्रेम व भक्ती निर्माण झाली व चमत्कारिक परिवर्तन घडले. त्याच्या अनन्य भक्तीने श्रीगुरू सुप्रीत होऊन त्याला आश्वासन देत म्हणाले, हे ग्रामाधिपती, आम्ही सर्व संघ त्यागून संन्यासी धर्म आचरण करणारे यती आहोत. म्हणून एकांतात वास करायला धर्माचरणाला हे अरण्यच योग्य असल्यामुळे आम्ही इथे वास करीत आहोत. ते काहीही असो, एवढ्या लवाजम्यासह म्हणजे कुटुंब, बंधुबांधव व प्रजा तसेच सैन्यासोबत आपल्या दर्शनासाठी अशा निर्जन स्थळी असणाऱ्या आश्रमात येण्याचे प्रयोजन काय, असा श्रीगुरूंनी प्रश्न केला. तेव्हा त्याने श्रीगुरूंना वंदन करून विनवणी केली, हे सर्वेश्वरा, माझे पावन चरण नित्यवंदनीय आहे. आपले पावन चरण नित्यवंदनीय आहे. भक्तांच्या उद्धारासाठीच आपला अवतार झालेला आहे. आपण मानव जातीचे तारणहार आहात. आपल्या दर्शनाचे भाग्य निरंतर सर्व भक्तांना मिळवावे. त्यामुळे आपण अशा निर्जन अरण्यात राहणे योग्य नाही. आपल्या कार्यातही त्यामुळे अडथळे येतील व भक्तांना देखील अनुकूल होणार नाही. आम्ही सर्व गाणगापुरी रहिवासी आहोत. तेव्हा आपण आमच्या गावात पदार्पण करावे व सर्वांनाच मार्गदर्शन तथा अनुग्रहित करावे. तुम्ही उदार मनाने गाणगापुरात आगमन करून ते पावन करावे. आपल्याला जेथे योग्य वाटेल अशाच ठिकाणी एक मठ बांधून आपले सारे अनुष्ठान तेथे आचरण करीत आपण भक्ताचा उद्धार करावा, अशी माझ्या मनात सदिच्छा आहे. कृपया आपण ती मान्य करावी. मला निराश करू नका, असे श्रीगुरुचरणांवर मस्तक ठेवून मनोभावे अभिवादन केले. त्या शासकाच्या नम्र प्रार्थनेने श्रीगुरूंना महानंद झाला. आपला मोठेपणा, ऐश्वर्य, स्थिती, अहंकार या सर्व विषयी अभिमान विसरून अत्यंत नम्रतेने व जनसामान्याच्या कल्याणाविषयी अनुकंपा असणाऱ्या उदार राजाला पाहून श्रीगुरू संतुष्ट झाले. राजाची
मनोवांछित इच्छा सत्वर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले व तसा संकल्पही केला. शिवाय लोककल्याणासाठी व अध्यात्म जागृतीसाठी गाणगापुरातच राहावे व काही काळ धर्मकार्य करावे अशी वेळ आता आपोआपच प्राप्त झाली आहे असेही त्यांना वाटले. म्हणूनच राजाला उद्देशून श्रीगुरू म्हणाले, हे उदार मनाच्या परोपकारी राजा, इतक्या विशाल मनोभावनेने तू लोककल्याणासाठी केलेली प्रार्थना आम्हाला मान्य आहे. आमची त्याला संमती आहे. तुझ्या मनात सर्वोच्च हेतू म्हणून मानवजातीचे कल्याण आहे. भक्ताचा उद्धार करण्याचा काळ सन्निध झाला आहे. आम्ही प्रकट होण्यासाठी निरीक्षण केलेला काळ समीप आला. आमचे मनोगत तू जाणून घेऊन बोलला आहेस. तुझ्यात उत्तम शिष्याची लक्षणे आहेत. तुझे विचार अतिशीघ्र साध्य होऊ दे. तुझी अभिलाषा आम्ही पूर्ण करू. तुझा हा विचार शीघ्रच कार्यचरणात येऊ दे अशी आज्ञा केली. ते ऐकून राजा अत्यानंदित झाला. गुरु आज्ञेचे पालन करणे माझा परमधर्म आहे असे तो समजला. श्रीगुरूच्या आगमनाने गाणगापूर ग्रामाचे रूपांतर एका पवित्र क्षेत्रात होईल या विचाराने तो मनातल्या मनात खूप संतोषभरीत झाला. त्याने गुरूच्या आगमनासाठी स्वागतासाठी तयारी सुरू केली. पालखी सजून तयार झाली. टाळ मृदुंगाचा मधुर नाद, चतुरंग बळ, छत्रचामर, पातकांचा प्रदर्शन, पूर्णकुंभ दीप, कुटुंबाचे सदस्य, बंधू, मित्र या सर्वांसोबत मिळून गुरूंचे स्वागत करायला तो सिद्ध झाला. त्याचबरोबर ब्राह्मण वर्गाच्या उपस्थितीत श्रीगुरूंची विधियुक्त पूजा करून वेदमंगलाच्या घोषासोबत सकल राजमर्यादेने अतिवैभवाने श्रीगुरूंना पालखीत विराजमान करून गाणगापुराकडे प्रयाण सुरूही झाले. मार्गे श्रीगुरूचा जय जयकार करीत परिपरीने लोक गुरूंचे सुगमन करीत होते. गुरूंचे गुणगान करीत होते. त्या सर्वांसह व श्रीगुरूसोबत राजा अत्यंत उत्साहाने गाणगापुराकडे प्रस्थान करीत होता. राजा स्वयं श्रीगुरूच्या सेवेसाठी तत्पर होता. गावाचे महाद्वार आले तेव्हा ग्रामस्थांनी मिळून जगद्गुरूची प्रेमपूर्वक आरती केली. ह्या प्रकारे गुरूचे ग्रामाच्या प्रवेशद्वारी अत्यंत प्रीतिभावनेने व आदरपूर्वक स्वागत केले गेले. अशा प्रकारे समारंभपूर्वक श्रीगुरूचे गाणगापुरात अत्यंत प्रसन्न चित्ताने पश्चिम द्वारातून पदार्पण झाले. गाणगापुरातील पश्चिम द्वाराजवळ एक बृहत अश्वत्थ वृक्ष होता. त्याच्याजवळ एक विशाल असे पडके घर होते. त्या झाडावर अनेक वर्षे एक दुष्ट ब्रह्मराक्षस वास करत होता. जवळपास फिरकणारे प्राणी, मानव, गाई, गुरे यांनाच तो पकडून भक्षण करायचा. तेथेही निवासी व त्या ब्रह्मराक्षसाच्या त्रासाने पीडित, भयभीत झाले होते. तो जिथे राहत होता तो अश्वत्थ वृक्ष व त्या भोवतालची सारी जागा निर्जन व ओसाळ होती. जी काही घरे होती ती अर्धवट पडलेल्या स्थितीत होती. त्यामुळे ते एक प्रकारचे भयग्रस्त करणारे वातावरण होते. आसपासचे सारे रहिवासी असहाय्य झाले होते. सगळ्यांना आपली घरे, वस्ती सोडून आणि विनाकारण त्रासामुळे स्थलांतरित व्हावे लागले होते. श्रीगुरूंची पालखी अश्वत्थ वृक्षाजवळ येताच तो ब्रह्मराक्षस खाली आला व श्रीगुरूंच्या प्रकाशमान चरणकमलांवर मस्तक ठेवून भयभक्तीपूर्वक विनम्रतया प्रार्थना करू लागला. हे स्वामी, माझ्या पूर्वजन्मीच्या पापकृत्यानुसार व क्रूर कर्मानुसार मी आज घोर ब्रह्मराक्षस बनून अपार वेदना अनुभवत आहे. मी अनाथ आहे व आपण अनाथनाथ आहात. केवळ आपणच मला भयंकर अशा ब्रह्मराक्षसाच्या योनीतून पार करण्यास समर्थ आहात. अज्ञानवशात मी माझ्या पूर्वजन्मात अनेक पापकर्माचे आचरण केले. आपल्या केवळ दर्शनाने ते सर्व पाप शमन झाले आहे. जन्मजन्मांतरीच्या दोषातून मी आज मुक्त झालो आहे असे मला वाटते. आपण सकल चराचरांवर समान दृष्टी ठेवणारे आहात. आपण माझ्यावर सुद्धा करुणा दाखवून माझा उद्धार करा असे म्हणून पुन्हा श्रीगुरुचरणी मुक्तीची याचना करू लागला. करुणाघन श्रीगुरुनाथांनी ब्रह्मराक्षसाच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. वरदहस्ताचा स्पर्श होताच त्याला मनुष्यरूप प्राप्त झाले आणि त्याने गुरुचरणांवर स्वतःला झोकून दिले. श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे आता त्वरित संगमावर जाऊन स्नान कर. तू पवित्र होशील व तुला मुक्ती मिळेल. तुला अजून पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही असे अभय दिले. त्याने लगेच गुरुवचनांवर विश्वास ठेवून संगमावर जाऊन गुरुचे स्मरण करीत स्नान केले. सत्वर त्याचे राक्षसत्व निवडून त्यातून निवृत्त होऊन त्याने इहलोकाचा त्याग केला. श्रीगुरुनाथांच्या आश्वासनाप्रमाणे त्याला मोक्ष प्राप्त झाला. ही अद्भुत घटना प्रत्यक्षदर्शी पाहून सर्व गाणगापूर ग्रामनिवासी स्तिमित झाले. माणसासम वर्तन करणारे श्रीगुरू निश्चितपणे स्त्रीमूर्ती स्वरूपी आहेत अशी त्यांची खात्री झाली. या चमत्काराने तर श्रीगुरू महिमा विशेष प्रमाणात अजून सर्वव्यापक होऊन पसरला. तेव्हापासून गाणगापूर श्री नरसिंह सरस्वतीचे चिरवास्तव्य स्थान म्हणून प्रसिद्ध झाले. ज्या अश्वत्थ वृक्षाजवळ पूर्वी कोणीच राहत नसे त्याच स्थळी श्रीगुरूजी राहिले. नंतर मठासाठी भव्य सुंदर विशाल इमारत बांधण्याची व्यवस्था राजाने केली. त्या क्षणापासून श्रीगुरूजी त्या मठात राहून स्वभक्ताचा उद्धार करीत असे.
भविष्यात तो गुरुमठ अतिशय पवित्र स्थान बनला. निर्जन असलेला तो प्रदेश पुढे श्रीगुरूच्या आगमनाने उत्तम प्रसिद्धीला पावला. त्या क्षणापासून गाणगापुराला विलक्षण कीर्ती प्राप्त झाली. राजाने प्रतिदिन श्रीगुरूची पूजा करून त्यांची सेवा करण्याचा परिपाठ केला. प्रतिनित्य स्नान, संध्या जपादी धार्मिक अनुष्ठानासाठी संगमावर जाण्याची श्रीगुरूंची प्रथा झाली. राजासोबत त्याचे सैन्य देखील श्रीगुरूच्या मागे जात होते. राजा त्याच्या सैन्यासोबत अधूनमधून पालखीची सोय करून संगमस्थानापर्यंत जाऊन त्यांना तिथे सोडून परत येत असे. तिथे गुरुजी नित्य धार्मिक अनुष्ठान संपल्यावर मध्यान्हसमयी गाणगापुराच्या मठात परत येत असे. राजा गुरुजी संगमावरून परत येण्याच्या वेळेवर मठाच्या दाराजवळ वाट पाहत आपल्या सैन्यासोबत गौरवपूर्वक यथोचित सत्कार स्वागत करीत असे. नाना तऱ्हेचे वाद्य, संगीत, गायन, वेदघोष इत्यादींच्या सेवेने राजा गुरूंना संतुष्ट करीत असे. त्यांच्या धार्मिक कार्याला प्रभावित होऊन आसपासचे सर्व लोक जीवनात सुख समाधान अनुभवत होते. श्रीगुरूंच्या तेथील भव्य उपस्थितीने भाविक जनांना रोज वेगळी अनुभूती येत असे. जनसामान्याची गुरुप्रती भक्ती दृढ झाली. अल्प काळातच गाणगापुराची ख्याती सर्वत्र पसरली. लोक त्याला भूलोकीचा स्वर्ग मानू लागले. श्रीगुरूच्या पादस्पर्शाचा महिमा अशा प्रकारे अमर झाला. आपल्या भक्तांना अत्युत्तम रीतीने सुखसंतोषात ठेवणेच गुरूचा संकल्प आहे. श्रीगुरूंच्या औदार्यतेला मिती नाही. सकल देवता स्वरूपी श्रीगुरूंच्या पादस्पर्शाने गाणगापूर महान पवित्र पुण्यक्षेत्र झाले तथा गुरुमहिमा सर्वत्र विविध झाला, असे हे कथाख्यान सिद्धमुनींनी नामधारकाला कथन केले. इथे परमकल्याणकारी श्रीगुरुचरित्राचा 23वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.